नमस्कार. पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे. 18 फेब्रुवारी रोजी आचार्य यात्रे सांस्कृतिक भवन येथे महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघटना व भारतीय शैली कुस्ती संघटना संलग्न असलेल्या अधिकृत संघटना असून गेल्या 60 वर्षापासून हिंद केसरी, रुस्तमे हिंद, भारत केसरी यांसारख्या स्पर्धांची परंपरा यशस्वीपणे पुढे नेत आहे. याच मान्यतेखाली सन 2026 मधील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे यांच्या वतीने मार्च महिन्यात दुसऱ्या आठवड्यात सासवड येथे पैलवान प्रकाशबापू जगताप प्रतिष्ठान व संघटनेचे सचिव पैलवान मोहन नाना खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. ही स्पर्धा महाराष्ट्रातील कुस्ती परंपरा जोपासण्यासाठी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी मोठे व्यासपीठ ठरणार आहे. कारण महाराष्ट्राची खरी ओळख लाल मातीच्या कुस्तीमधूनच दिसून येते. येथे कुस्ती हा फक्त खेळ नसून संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमानाचा भाग आहे. गावागावातील आखाड्यांमधून पिढ्यानपिढ्या कष्ट, शिस्त, संयम आणि मेहनतीची शिकवण दिली जाते. या महाराष्ट्र केसरी होणे हे प्रत्येक पैलवानाचे स्वप्न असते. हा किताब जिंकणारा पैलवान केवळ विजेता राहत नाही, तर तो संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान ठरतो. त्यामुळे या स्पर्धेला वेगळे ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व आहे. म्हणूनच सन 2026 मधील ही स्पर्धा पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक सासवड नगरीत होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत भारतीय शैली कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस गौरव रोशनलाल यांनी दिली. यावेळी भारतीय शैली कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस गौरव रोशनलाल, संघाचे राज्याचे सचिव मोहन नाना खोपडे, संघाचे राज्याचे अध्यक्ष नितीन बारणे, ऑलिम्पिक पैलवान व तांत्रिक अध्यक्ष ज्ञानसिंग, आयोजक पैलवान प्रकाशबापू जगताप, प्रतिष्ठानचे अध्यक्ष पैलवान प्रकाशबापू जगताप आदी पत्रकार परिषदेस उपस्थित होते. धन्यवाद. Indian Style Wrestling Association of India is the only recognized national body governing Indian कुश्ती in India. ये मैंने नहीं चिट्ठी लिखी है, UWW जागतिक कुश्ती संगठन। तो हमारे स्पॉन्सर आप लोगों के सामने बैठे। आप 3 करोड़ रुपया कम से कम खर्चा कर रहे हैं हिंद केसरी में, आप 2 करोड़ रुपया कम से कम खर्चा कर रहे हैं महाराष्ट्र केसरी में। वही मैंने शुरुआत में ही आपको कहा था कि ये जो धरती है ये पहलवानों को बहुत प्यार करती है, बहुत सम्मान करती है। चाहे वो आपके पत्रकार हमारे पहलवान हैं, आप इनसे भी पूछ सकते हैं, चाहे वो आप खुद भी जानते हैं कि अगर महाराष्ट्र की धरती पे पहलवान के घर में कोई औलाद अगर पैदा होती है, कोई भी बच्चा पैदा होता है, तो ये कहता है कि यार मेरा बेटा काश महाराष्ट्र केसरी बने और अच्छा बने तो हिंद केसरी बने। आप शासन में ले रहे हैं, हमारा पूरा कोऑपरेशन रहेगा। धन्यवाद साहब कुश्ती महासंघ की तरफ से, ताकि आपने जो महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुश्ती के साथ में जो उनके ऊपर सहयोग दिया और इतना बड़ा एक आयोजन आप अगर देखेंगे कि पहलवानों की बख्शीश के रूप में भी, तो मेरे को नहीं लगता है कि महाराष्ट्र केसरी में या महाराष्ट्र में कोई भी इवेंट में अभी तक की इतनी नाम राशि किसी भी इवेंट में दी गई। आप देखेंगे कि थार गाड़ी, टाटा सिएरा, बुलेट मोटरसाइकिलें, हर वजन में बुलेट और मोटरसाइकिल, तो आज तक की हिस्ट्री में सबसे बड़ी इनाम राशि पहलवानों को जो दी जाएगी वो आपके सासवड मैदान पे दी जाएगी और शिवाजी महाराज जी की इस धरती पे एक नई वीर गाथा लिखी जाएगी। मातीवरची संघ यांना संपूर्ण जे केसरी शब्द आहेत, महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, जसे हिंदुस्थानला हिंद केसरी त्यासाठी भारतीय शैली कुस्ती संघ भारत यांच्याकडे ते मान्यता आहे, तशी महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाकडे महाराष्ट्र केसरी करायची भारतीय शैलीने परमिशन दिलेली आहे। आणि ही फक्त मातीतली केसरी, मातीतले केसरीचे टायटल जे आहेत ते सगळे भारतीय शैली कुस्ती महासंघाचे आहेत। त्याच्यातच आम्ही त्यांच्या परमिशननी महाराष्ट्र यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग होतं, म्हणून ॲप्लिकेशन दिल्यामुळं आत्तापर्यंत म्हणजे मी 1980 पासून मी कुस्ती खेळतोय। महाराष्ट्र राज्याचे मी 14 अधिवेशने खेळलेलो आहे
आज तागायत माझ्याही लक्षात नाही आलं, माणिक भाऊंच्या लक्षात आलं का नाही मला माहीत नाही, पवार साहेबांच्या, पण आम्हाला माहीत नव्हतं. परंतु जेव्हा मी काल त्या बोर्डवरती पाहिलं की संलग्न भारतीय शैली कुस्ती संघटना असं, मला म्हणजे की मला 48 वर्ष लागले मला की हे चित्र पाहायला. हां, तर हे कसं आहे की भारतीय शैली कुस्ती संघटना आणि महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद यांच्यामध्ये समन्वय असल्यामुळं महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघटनेची महाराष्ट्र राज्य संलग्नता ही संघटना नव्हती. परंतु आत्ता जे नानांनी सांगितलं की हा जो गोंधळ चाललेला आहे, शेवटी आम्हाला हा पर्याय घ्यावा लागला की आता सेपरेट आपली भारतीय शैली कुस्ती संघटनेची महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघटना आपल्याला त्याची आपल्याला ही स्पर्धा आयोजित करावी लागणार आहे. आणि आपली मान्यतेची आम्ही त्यांना जाऊन पत्र देणार आहे म्हणून जाणाऱ्यांना, मुख्यमंत्र्यांना, की उलटे तुम्ही 2-3 पद्धती चालले, हे राजकारण थांबवा आणि पोरांना खरा न्याय मिळेल. आणि जे आता DYSP SP झालेत ना, ती या महाराष्ट्र केसरीचे हेतूनच झालेले. त्यामुळं कुठलंही काम होतं नाही, एक सरळ मुखाने झालं तरच ती बरं आहे. नाहीतर 3-3 4 झालेल्या अख्ख्या सगळ्या समाजाची किंमत जाती, पैलवानची किंमत जाती स्वीकारतात, त्या आईबापांची मनं विस्कळीत असतात. 4 राजकारणी लोकांनी होती पुढे येऊन सगळं थांबवलं पाहिजे. आणि या सगळ्या पत्रकारांची मेन तुमची जबाबदारी आहे. तुम्ही त्यांना प्रश्न विचारा, जसे आम्हाला तुम्ही विचारले ना की तुम्हाला परमिशन आहे का, उलट ते आम्हाला बरं पडेल. कारण त्यांनी आम्हाला आता पेपरमध्ये पण दिलं का सासवड आम्ही स्पर्धा होऊ देणार नाही. नानांमुळे आम्ही शांत बसलोय. आम्ही त्यांना कशी करायची आम्ही स्पर्धा करूनच दाखवणार. आम्ही केल्या त्यांच्याशी बोलू, आम्ही काय करणार आहे काय नाही. आम्हाला स्पर्धा दिली, आम्हाला दिवसापासून नाही, पण आता आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो. जेव्हा तसे 2 महाराष्ट्र केसरी व्हायला झाले त्यावेळेस आमची बरीच पहिल्यांची चेष्टा झाली की इकडं 2 महाराष्ट्र केसरी झाले, कुस्तीचं राजकारण घुसलं, कुस्ती डुप्लिकेटपणा घुसला, ते थोडं आम्हाला मनाला खटाकलं. नेमकी नानाची आमची पुण्यात गाठ पडली. नाना म्हणजे असं झालं म्हणजे आपल्याला कसं पुढे जायचं. नाना म्हणजे जसं सांगन ना तसं आपण पुढे जाऊ, फक्त स्पर्धा ही एकच झाली पाहिजे. म्हणजे महाराष्ट्र केसरी सगळ्या पैलवानांचा अपमान आहे आणि जिथं पैलवानांचा अपमान होतो तिथं आपल्याला खाली बघावं लागतं. नाना म्हणतो तुम्ही आम्हाला सासवडला स्पर्धा द्या. आम्ही जरी माणसं थोडी असलो तरी पण आम्ही बोलल्यानंतर आम्हाला बक्षीस देणारी अख्ख्या तालुक्यात भरपूर लोक आहेत. एकही माणूस आम्हाला नाही म्हणणार की आम्ही हे देत नाही ते देत नाही. उलटी आम्हाला लाज वाटायला लागली की आपण लय दिवस मागे ही स्पर्धा आपल्या सासवडमध्ये कधीच व्हायला पाहिजे होती, पण कोण लोक पुढे येत नाही. जी आता लोकांनी आम्ही नावं टाकली होती पेनल, त्याच लोकांना आमच्या मागं ओढलं गेलं की तुम्ही ही स्पर्धा कशी घेता ती बघू. पण आम्ही फक्त आम्हाला गावात काही लोक मोठी लागतात म्हणून आम्ही त्यांच्या सहकार्याने कामं करत असतो. पण ती लोक सोडून सुद्धा गावात एवढी 80 लोक आहेत ना तालुक्यामध्ये, म्हणून त्यावेळेस आम्हाला काय बी द्यायला तयार आहे सर. कुठलाच माणूस आम्हाला नाही म्हणणार आहे. उलट आम्हाला अशी लाज वाटते की राजकारणी नुसती बोलतात पण आम्ही ते प्रॅक्टिकली करणार आहे. आणि पैलवानगी हा क्षेत्र जो प्रॅक्टिकली ज्याच्या घरात एक पैलवान तयार झाला ना त्याने करून दाखव पुरंदर केसरी महाराष्ट्र केसरी, त्याला किती खर्च येतो आणि किती काय लागते त्याच्या कुटुंबाला माहिती असतं. ही 1 गाडी 2 गाडी बक्षिसं थोडी आहेत. आता नाही पोरांचं कौतुक करायचं, आपण कधी मेल्यावर कौतुक करायचं, पण जिवंतपणे माणसाचं कौतुक करायला पाहिजे. मेल्यावर फक्त हार लागतात, मी तुम्हाला हे देतो मी तुम्हाला ते देतो. आपण जिवंतपणे द्या. वयासाठी पोरं करतात त्यात कुणाला काय देत नाही. आता आम्ही गावच्या आखाड्यात असतो, आखाड्यात अशी पद्धत आहे 3-4 पंच त्यांनी कधी नोकून नाही लावलेला, त्यांचंच ऐकायचं, त्यांच्याच पद्धतीने कुस्त्या खेळायच्या. सगळी चुकीची गोष्ट चाललेली आणि पंचांची चुकी नाही. पंचांनाच कधी कुठल्या आखाड्याला जात नाही, कुठल्या जत्रेला जात नाही. म्हणून पण आपण महाराष्ट्र केसरी घेतले तर तालुक्यातले सगळे पैलवान सगळे पंच बसवायचे, कशा कुस्ती होत्यात, कशी पोरं काढतात आणि किती पोरांची तिथं ताकद करायला लागते. या सगळ्या गावकऱ्यांनी तालुक्याने येऊन बघावी. आमची इच्छा ही काही स्पर्धा घ्यायची म्हणजे माझं एकट्याचं काम आहे. आमचे ते राजाभाऊ असतील शिवणीचे त्यांना आम्ही म्हणलं सरपंच आता यादव साहेब आहे आपले मावर अग्निवाले, ते म्हणते बापू तुम्हाला काय पाहिजे सांगा आम्हाला, तुम्हाला कुठलंही बक्षीस द्यायला आम्ही तयारी. एक सुद्धा बक्षिसाला तापाने आमच्याकडला माणूस मागं सरला नाही. जी मोठी होती ज्यांची जेव्हा आम्ही स्पर्धा घेतली ती म्हणजे आमच्या नाव नका टाकू, आम्हाला काढून टाकते म्हणजे आमच्या नावाने येतो. आम्हाला काही एवढी 10-50 ला खर्च करे आम्हाला काही लई नाही. लई लोक द्यायला येतो. तालुक्यात काही एवढीच लोक आहेत का? अख्ख्या महाराष्ट्रात आम्हाला 22 बक्षिसं मिळाला आपली. एवढं पहिल्यांची माहिती देऊ शकते. अख्खा पण शिवाजी महाराजांना सगळ्या पैलवानांनी साथ दिलेली ताकदवर माणसांनी, त्यामुळे आम्हाला कुणालाही द्यायची गरज नाही. आम्ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने
चांगल्या रूपाने सासवडमध्ये करणार. आणि हे शिवरांचं गाव आहे, सरदार गोलाजीराजे जगतापांचं गाव आहे. त्यामुळं आम्हाला इथं कुठल्याही गोष्टीची प्यायची गरज नाही. आणि आमच्या मागं अख्खा तालुका आहे. वडकीवाले तिकडून महेश आलाय, पंडित दादा मोडके, सगळी मागायची चेअरमन साहेबांची 20 वर्ष झाली इथं तालमी, ते तिथं तालमीला फरक घेतात. उलटी कुणीतरी राबवली पाहिजे, कोणतरी पुढे झालं पाहिजे. त्याला एकही माणूस पुढे व्हायला मागत, पण एक पुढे झाला ना 1000 लोक तुमच्या मागं असतात. फक्त तुम्ही पुढे यायची गरज असते. मग आता काय राहिलेल्याची 2 स्पर्धा आहेत. आता संदीप बाबा बोलले म्हणजे सासवडला स्पर्धा होऊन देणार नाही. त्यांचं माझं काही बोलणं भाषण झालं नाही, तर त्याला आम्ही सासवडला स्पर्धा झाल्या तर त्यांचा आम्ही सत्कार करू की बाबा आम्ही सासवडला स्पर्धा केली. आम्ही म्हणलं नाही की तुमच्या आम्ही होऊन देणार नाही, तर त्यांना एवढी त्याची भाषा नसावी की आम्ही सासवडला स्पर्धा होऊन देणार नाही म्हणून. ही चुकीची भाषा आहे. आम्ही तालीम केलेली, ती तालीम करत असतात. बाबा आम्ही नानांनी परमिशन दिली आणि कुठलंही एक काम आम्ही खोटं करणार नाही. खोटं काम केलं तर आम्ही व्यवस्था आत्ता बी हाकलून देतो. कुठलंच आम्ही खोटं काम करून देणार, खोटं परमिशन देऊन आम्ही लोकांना हायलाईट दाखवू का की आम्ही खोटी स्पर्धा घेतो, ह्याला परमिशन नाही म्हणून आम्ही करू का. ज्यांनी स्पर्धा घेतली ना त्यांना गेल्या वर्षी नानांनी परमिशन दिली त्यांच्या स्पर्धेला, आणि ती आमच्या ऑफिसला घेतली की तुमची स्पर्धा होऊन देणार. एवढं त्यांनी त्यांचा विचार करावा. आता आम्ही दिंडोरीची ज्यांनी स्पर्धा स्थापन केली ते रोशनला आलेले, त्यामुळे आम्हाला काही द्यायची गरज नाही. आणि पत्रकार हे आजच्या जनतेचे डोळा असतात. तुम्ही याची दिशाभूल करणं, तुम्ही दाखवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आम्ही नुसतं बोलणार नाही, सगळी भाषा पत्रकारांनी जनतेसमोर आणायची असते. आता प्रदीक्षक आमच्यापेक्षा मोठे आहेत, पण काही गोष्टी त्यांनी धडाडीने बोलणं करते, त्यांची सगळ्यांची पुढाऱ्याच्याच असतात. जनतेला काय लागते, सामाजिक कामे, ही कुठल्या राजकीय पक्षाचं व्यासपीठ नाही. समाजाला काय दाखवायचं, काय करायचं ही जनतेचं काम असतं, तसं पत्रकारांनी दाखवू. आणि आपण ही जनतेकरता महाराष्ट्र की जेवढ्याच तालुक्यात आपल्या कुस्त्या पाहिल्या ना लोकांनी, कधी आयुष्यात आपल्या कुस्त्या बघायला मिळत नाही. माणसांना कोण जात नाही कुठल्या गावात कुस्त्या बघायला, आपण इथले एकच फिरत असतो. म्हणून ही स्पर्धा घ्यायची आपल्याला की लोकांना खरं काय चाललेलं काय हो, खरं कळवलं कशी मोठी होते, कसं काय होतं.